हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. 1 आणि 2 श्लोक एकत्र आहे. त्याच्या तात्पर्याच्या शेवटच्या पॅरेग्राफचं आज वाचन करणार आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. भगवद्गीतेच्या प्रारंभिक 6 अध्यायांमध्ये, प्रारंभिक 6 अध्याय म्हणजे पहिले 1 ते 6 या अध्यायांमध्ये क्षेत्रज्ञ म्हणजे जीव आणि ज्या स्थिती योगे तो भगवंतांना जाणू शकतो त्याचे वर्णन करण्यात आले आहे. तर पहिले 6 श्लोक, तर पहिले 6 अध्याय आहेत. त्यामध्ये भगवंतांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे. पुढे वाचते आहे. भगवद्गीतेच्या मधल्या 6 अध्यायांमध्ये, मधले 6 म्हणजे 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत, यामध्ये भगवान आणि भक्तीच्या संदर्भात आत्मा व परमात्मा यांच्यातील संबंधांचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच भगवंतांचे श्रेष्ठ स्वरूप आणि जीवांच्या स्वरूपाचे निश्चित रूपाने या अध्यायांमध्ये वर्णन करण्यात आले आहे. जीव हे सर्वच परिस्थितीत अधीन असतात, परंतु जीवांना विस्मृती झाल्यामुळे ते दुःख भोगत असतात. इथे आपण वाचलं की जीव आहेत ते सर्व परिस्थितीत अधीन असतात, पण जीवांना विस्मृती झाल्यामुळे ते जीव आहेत ते दुःख भोगत असतात. तर जीव आहेत ते सर्व परिस्थितीत अधीन असतात हा मुद्दा आधी समजून घेऊया. जर कोणी म्हणतो आहे की मला कुणाचीच कशाचीच आवश्यकता नाही, तर आपण त्याला सांगू शकतो की श्वास घेतल्याशिवाय तू जगू शकतो आहेस का? नाही. ही जी हवा आहे श्वास घ्यायला, ती आपल्याला भगवंतांकडून मिळते आहे. आपण उभी आहोत किंवा या बिल्डिंग मध्ये आहोत, तर ही बिल्डिंग कशावर उभी आहे? पृथ्वीवर. ही पृथ्वी कोणी दिली? भगवंतांनी दिली. त्यामुळे आपण आधारासाठी सुद्धा भगवंतांवर अवलंबून आहोत. प्रत्येक गोष्ट जर अशा रीतीने आपण पाहिली, अग्नी आहे, सूर्य आहे, नंतर जल, पाणी आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आपण अवलंबून आहोत, अधीन आहोत. आणि इथे म्हटलं आहे की जीवाना विस्मृती झाली आहे. कसली विस्मृती झाली आहे? जीवाने भगवंतांबरोबरचा जो आपला शाश्वत संबंध आहे, भगवंत माझे स्वामी आणि मी त्यांचा दास, हा संबंध जीव विसरला आहे आणि म्हणून या भौतिक जगतात जीव आहे तो दुःख भोगत आहे. पुढे वाचूया. पुण्यकर्मांद्वारे प्रबुद्ध झाल्यावर ते म्हणजे कोण? जीव आहेत ते अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी इत्यादी विविध अवस्थांमध्ये भगवंतांकडे जातात. याचेही वर्णन करण्यात आले आहे. तर हा आहे 7.16 श्लोक. वाचूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, चतुर्विधा भजन्ते माम जन सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. वैष्णवाचार्य याबद्दल समजवतात की हे जे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी आहेत, त्यांच्याबद्दल विचार करताना आपण नीटपणे जाणून घेतलं पाहिजे की इथे भगवंत 7.16 मध्ये म्हणतात की आपली इच्छापूर्ती करण्यासाठी ते भगवंतांची भक्ती करतात. पण असं नाहीये की जगतामधले सगळेच आर्त लोक, सगळेच जिज्ञासू, सगळेच अर्थार्थी आहेत किंवा ज्ञानी आहेत ते भगवंतांची भक्ती करतायत, असं नाहीये. आपण जाणलं तिथे काय लिहिलं आहे, तर 7.16 मध्ये भगवंत म्हणतात सुकृतिनो,
तर असे जे जीव आहेत ते कसे आहेत? सुकृतीनं, म्हणजे पुण्यात्मा आहेत. तर जे लोक पुण्यात्मा आहेत आणि तेच लोक अशा रीतीने आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांची भक्ती करत असतात. हा मुद्दा आपण जाणून घेतला आहे. पुढे वाचते आहे. आता 13व्या अध्यायाच्या प्रारंभापासून जीव हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसा येतो आणि सकाम कर्म, ज्ञानाचे अनुशीलन आणि भक्तीच्या आधारे भगवंत जीवाचा कसा उद्धार करतात याचे विवरण करण्यात आले आहे. जीवात्मा हा जरी शरीरापासून पूर्णपणे भिन्न असला तरी कोणत्या ना कोणत्या रीतीने त्याचा म्हणजे जीवात्म्याचा देहाशी संबंध येतो, याचेही विश्लेषण करण्यात आले आहे. तर या विविध विषयांवर आपल्याला या 13व्या अध्यायात सगळं काही जाणून घ्यायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपले हे जे पहिले 2 श्लोक आहेत 13व्या अध्यायाचे ते वाचून पूर्ण झाले आहेत. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.